बच्चूभाऊ कडू यांचा निर्णय हा बरोबर आहे की चुकीचा? आता दिव्यांग संघटनेचं काय होणार? आता दिव्यांगांसाठी आवाज कोण उचलणार? आता प्रहार संघटनेचं काय होणार? आता प्रहार पक्षाचं काय होणार? प्रहार दिव्यांग संघटनेचं काय होणार? आता दिव्यांगांसाठी आवाज कोण उचलणार? भाऊ शिवसेनेमध्ये गेले म्हटल्यानंतर आता प्रहारचा वाली कोण किंवा दिव्यांगांसाठी उभं राहणार कोण? दिव्यांगांचा आता आवाज कोण उचलणार? दिव्यांगांसाठी आंदोलनं कोण करणार? दिव्यांगांसाठी अनेक गोष्टी काय होणार, कधी होणार? नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो, दिव्यांगांचा आवाज बोला अनुभवाचा या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. एप्रिल महिना संपता संपता एक गोष्ट घडली आणि ती गोष्ट म्हणजे सर्वात मोठा धक्का म्हणूया किंवा सर्वात मोठी बातमी म्हणूया, आपण काय म्हणायचं ते तुम्ही म्हणू शकताय. तर ती गोष्ट म्हणजे ओमप्रकाश बच्चूभाऊ कडू उर्फ म्हणजे बच्चू कडू त्यांचं नाव कंसात, पण त्यांचं खरं नाव ओमप्रकाश कडू. तर यांनी प्रहार पक्षातून अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन, प्रहार पक्षाच्या किंवा प्रहार संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन ते शिवसेनेमध्ये म्हणजे एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला. तर हा निर्णय बरोबर की चुकीचा ते तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा. मी माझं मत तर सांगणारच आहे, पण आता इथून पुढे म्हणजे प्रहार संघटनेचं काय होणार? प्रहार संघटनेच्या अध्यक्षपदी कोण येणार? प्रहार संघटना विलीन केली का शिवसेनेमध्ये? प्रहार संघटनेचं काय होणार? किंवा दिव्यांगांसाठी आवाज आता कोण उचलणार? दिव्यांगांचा वाली कोण? दिव्यांगांच्या हक्कासाठी भाऊ आता लढणार का? बच्चू भाऊ आता शिवसेनेमध्ये गेलेले आहेत म्हटल्यानंतर दिव्यांगांच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या सोडवल्या जाणार का? काय शब्द घेतलाय बच्चू भाऊंनी? शब्द काय दिलाय? किंवा बच्चू भाऊंनी शब्द एकनाथजी शिंदे यांच्याकडून काय घेऊन मग ते शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले आहेत? किंवा आता त्यातून भूमिका काय किंवा बच्चूभाऊंची भूमिका काय असणार आहे दिव्यांगांप्रती? असे भरपूर सारे प्रश्न पडलेले आहेत आणि त्या प्रश्नांचं उत्तर आपण थोडक्यात उलगडून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर बच्चूभाऊंचा प्रवेश झाला, आता यात दुमत नाहीये, बरोबर आहे. प्रहार संघटनेच्या अध्यक्षपदावरून ते पाय उतार झाले, स्वतःहून झाले, त्यांना कोणीही जबरदस्ती केलेली नाहीये, ना कोणत्या एका दिव्यांगाने केली ना कोणत्या ह्याच्याने केली, म्हणजे संघटनेतील एखाद्या व्यक्तीने केली, कोणीहीच केलेली नाहीये. लक्षात घ्या, हा त्यांचा राजकीय निर्णय आहे. लक्षात घ्या, हा त्यांचा राजकीय निर्णय आहे. मग तो बरोबर चुकीचा हा सर्वस्वी त्यांचा विचार आहे. त्यांनी विचार केला असेल, त्यांनी ठरवलं असेल, त्यांनी त्याचा अभ्यास केला असेल. असं सहज कोण आज उठल्याने उद्या त्या पक्षामध्ये उडी मारली असं नाही होत. लक्षात घ्या. तर बच्चूभाऊंनी सरळ सोप्या भाषेत सांगायचं झालं तर प्रहारमधून बाहेर पडून ते शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. ज्या बालकाला, ज्या वटवृक्षाची किंवा ज्या रोपट्याचं लागण किंवा ज्या रोपटं त्यांनी रुजवलं तर ते रोपटं सोडून ते आता शिवसेनेमध्ये गेलेले आहेत. हा तर विषय क्लिअर झाला. पण आता प्रहारचं काय? प्रहार पण विलीन झाली का शिवसेनेमध्ये? तर नाही झाली. प्रहार विलीन झालेली नाहीये. प्रहार संघटना ही राहणारच आहे. प्रहार दिव्यांग संघटना सुद्धा राहणार आहे, प्रहार युवा संघटना राहणार आहे, सगळ्या संघटना आहेत तशा राहणार आहेत. त्यामध्ये कोणी काम करायचं आहे? तर ज्यांना राजकीय हे नाही आहे, राजकीय वलय नाही आहे किंवा ज्यांना राजकीय भविष्य दिसत नाहीये किंवा ज्यांना फक्त सामाजिक काम करायचं आहे त्यांनी प्रहार संघटनेत राहून काम करू शकतात, असं बच्चूभाऊंनी स्वतः सांगितलेलं आहे. लक्षात घ्या. आणि बच्चूभाऊ सुद्धा प्रहार संघटनेसाठी सुद्धा ज्या वेळेला भूमिका घ्यायची वेळ येईल किंवा ज्या वेळेला निर्णय घ्यायची वेळ येईल त्याला स्वतः भाऊ उपस्थित असणार आहेत म्हणून भाऊंनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्या बाबतीत सुद्धा कोणताही गैरसमज आपल्या मनामध्ये नसावा. तर प्रहार संघटना सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश करणं हे भाऊंचा निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे आपण मी शेवटला सांगतो. पण कशासाठी केला निर्णय हा घेतला? तर खरं तर सांगायचं झालं तर सामाजिक दृष्ट्या नाही तर हा राजकीय दृष्ट्या निर्णय घेतलेला आहे, कोणत्याही भावनांचा विचार न करता. कारण बघा, भावनांचा विचार आला तर इथून आपण विचार करतो, पण जर प्रगतीचा विचार असेल किंवा जर शाश्वतीचा विचार करायचा असेल तर इथून विचार करावा लागतो. आणि पुढचा दृष्टिकोन जे काय भविष्यामध्ये येणाऱ्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टींचा विचार करून त्यांनी निर्णय तो घेतलेला आहे. तो राजकीय दृष्ट्या आहे, फक्त राजकीय दृष्ट्या आहे. पण त्यांनी झेंडा बदललेला आहे. लक्षात घ्या, त्यांनी झेंडा बदललाय पण अजेंडा बदललेला नाही आहे. त्यांचा जो अजेंडा आहे दिव्यांगांसाठी राहायचं किंवा दिव्यांगांसाठी लढायचं, दिव्यांगांच्या हक्कासाठी लढायचं, दीन दुबळ्या सगळ्या पीडितांसाठी लढायचं, शेतकऱ्यांसाठी लढायचं, परत रोजगारांसाठी रोजगार तर त्यांच्यासाठी लढायचं, यांच्यासाठी लढा जो आहे तर तो राहणारच आहे. फक्त काय झालंय, बच्चूभाऊ जवळपास या सामाजिक कार्यामध्ये किंवा राजकीय क्षेत्रामध्ये जवळपास 25 वर्ष झालं बच्चूभाऊ काम करत आहेत आणि प्रत्येक वेळेला ते विरोधात राहूनच काम केलेलं आहे त्यांनी. 1-2 वर्ष 2-2.5 वर्ष काय ते मंत्रीपद भोगलं त्यांनी तेवढंच, पण बाकीच्या वेळेला
रस्त्यावर उतरूनच त्यांनी आंदोलनं मोठमोठाली केलेली आहेत. म्हणजे आधी कार्यालयामध्ये जे काही सरकारी कार्यालय असतील तर तिथे साप सोडणं असेल, तिथं बॉम्ब लावणं असेल, बॉम्ब लावून फटाकडे उडवणं असेल, किंवा स्वतःला जमिनीत गाडून घेणं असेल, किंवा झाडाला उलटं टांगून घेणं असेल, पाण्यामध्ये आंदोलन करणं असेल, मोठमोठाली उपोषण करणं असेल, रक्तदान करणं असेल. सगळ्यात जास्ती रक्तदान करणारे म्हटलं तर आपले बच्चूभाऊ एकमेव आहेत, लक्षात घ्या. सगळ्यात जास्त वेळा रक्तदान करणारे, परत सगळ्यात जास्त वेळा अपक्ष म्हणून निवडून येणारे सुद्धा एकमेव महाराष्ट्रातील नेते असतील तर ते बच्चूभाऊ कडू असतील. तर ह्या गोष्टी केल्या त्यांनी, हे रस्त्यावरती राहून केल्या. पण कितपत यश मिळालं? यश मिळालं असं नाहीये, म्हणजे यश मिळालं नाही असं नाहीये, यश मिळालं. पण जितक्या तुलनेत निधी असेल, जितक्या तुलनेत ते यश खेचून आणायला पाहिजे, तर ते विरोधी बाकावरती बसून खेचून आणता येत नाही हे समजलं. आणि त्याचं पोचपावती म्हणजे समाजासाठी म्हणा किंवा बाकीच्या गोष्टींसाठी, घटकांसाठी किती जरी हे केलं तरी आता जे बदलतं राजकारण आहे तर ते कशाचं राजकारण आहे आपल्याला आता सगळ्यांनाच माहित आहे. त्याच्यामुळे त्यांना फटका सुद्धा बसला. त्यांनी जवळपास 30 ते 35 सीटा उभा केल्या होत्या, 30 ते 35 उमेदवार उभा केले होते आमदारकीसाठी. आमदारकी ज्याला 24ची आमदारकी घोषित झाली त्याला स्वतःला धरून ते 30 ते 35 आमदारांनी उभा केलं होतं. पण स्वतः सोबत ते बाकीच्या सुद्धा आमदारांना, एका सुद्धा आमदारांना निवडून आणू शकले नाहीत. बाकीच्या आमदारांचं सोडून द्या, पण स्वतःला सुद्धा निवडून आणता आलं नाही ते. कारण हे बदलतं राजकारण आज असं झालंय की कामावरती विश्वास ठेवला जात नाही, किंवा आपण काय काम करतोय, आपण काय काम केलेलं आहे यामागे त्याच्यावरती अभ्यास केला जात नाही, त्याच्यावरती मतदान आपल्याला पडत नाही हे दिसून आलं तिथं बच्चूभाऊंच्या पराभवावरती. त्याच्यामुळे त्याचाही अभ्यास बच्चूभाऊंनी केला की आपल्याला कोणत्या तरी पक्षाचा आधार पाहिजे, किंवा जे काय आता बदलतं राजकारण आहे, मग ते नोटांचं असू देईल किंवा बाकीच्या गोष्टींचं, जातीयवादी असेल किंवा जातीचं राजकारण असेल, तर त्यामध्ये बच्चूभाऊंनी कधीच आपला अजेंडा सोडला नाही. म्हणजे त्यांनी कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही. त्यांनी फक्त शेतकऱ्यांसाठी आणि दिव्यांगांसाठी लढले. ते दिव्यांगांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, विधवा महिलांसाठी असेल, किंवा आजी आजोबांसाठी असेल, किंवा जे काही निराधार असतील तर त्यांच्यासाठी लढले ते. आणि ते लढून सुद्धा त्यांना पराभव पत्करावा लागला. का? तर त्यांचं आर्थिक जे काही निधी लागतो किंवा आर्थिक ज्या काही गोष्टी लागतात, आर्थिक बाबी असतात, तर त्यामध्ये कमकुवत पडले बच्चूभाऊ. त्याच्यामुळे या गोष्टी झाल्या. आणि त्याचा विचार करून किंवा इथून पुढे जर आपल्याला दिव्यांगांसाठी काहीतरी करायचं असेल, शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायचं असेल, किंवा शेतकऱ्यांसाठी काहीतरी मिळवायचं असेल, दिव्यांगांसाठी काहीतरी मिळवायचं असेल, तर आपल्याला सत्तेमध्ये गेलं पाहिजे म्हणा, किंवा एखाद्या पक्षामध्ये गेलं पाहिजे. त्याशिवाय त्या गोष्टी होणार नाहीत. आणि तसं आश्वासन एकनाथ शिंदेनी दिलं असेल, मी म्हणत नाही की दिलं असेल, म्हणून बच्चूभाऊंनी जे काही धनुष्यबाण तो हाती घेतलेला आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे हा निर्णय योग्य, बरोबर, चुकीचा काय सगळं ते तुम्ही ठरवायचं आहे. पण यापुढे म्हणजे मी माझं मत सांगणार आहे शेवटी, पण यापुढे एकनाथजी शिंदेच्या पक्षामध्ये बच्चूभाऊंचा प्रवेश झालेला आहे. पण एक लक्षात घ्यावं, एकनाथजी शिंदेनी हे लक्षात घ्यावं की प्रहार हा पक्ष पूर्ण महाराष्ट्र व्यापलेला गेलेला होता. पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचे संघटना होते, त्याचे जिल्हाध्यक्ष होते, त्याचे तालुका अध्यक्ष होते, प्रत्येक गावामध्ये त्यांचे अध्यक्ष होते, दिव्यांगांचे असतील किंवा प्रहार संघटनेचे असतील, युवा अध्यक्ष वगैरे सगळे होते. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं वलय होतं, किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांना ओळखलं जात होतं. पण आता तुमच्या पक्षामध्ये आल्यामुळे तुम्ही फक्त त्या अचलपूर मतदारसंघापुरतं किंवा त्या विदर्भापुरतं बच्चूभाऊंना मर्यादित ठेवू नका, एवढीच विनंती करतो. आणि बच्चूभाऊंना एक संधी द्यावी, त्यांच्या ह्याच्यानुसार, त्यांच्या क्वालिटीजनुसार, त्यांच्या लायकीनुसार त्यांना संधी देण्यात यावी, हीच एक विनंती करतो. आणि माझी पर्सनल एक विनंती असेल की बच्चूभाऊंना आता राज्यावरती न थांबवता, म्हणजे फक्त राज्यामध्ये त्यांना सीमित न ठेवता, राज्यामध्ये फक्त बांधून न ठेवता, त्यांना जर केंद्रावरती, लोकसभेवरती पाठवलं किंवा केंद्रामध्ये पाठवलं तर खरंच खूप बरं होऊ शकतं. कारण दिव्यांगांचे प्रश्न आपलं राज्य सरकार जेवढं सोडलं, एकनाथजी शिंदे ज्या वेळेला पासून मुख्यमंत्री झाले होते त्यापासून ते आता उपमुख्यमंत्री असताना सुद्धा दिव्यांगांसाठी भरपूर सारे निर्णय घेण्यात आले. म्हणजे ई रिक्षा असेल, किंवा दिव्यांग मंत्रालय वेगळं स्थापन करणं असेल, दिव्यांगांची पेन्शन 2,500 रुपये करणे असेल, अशा भरपूर सारे निर्णय घेण्यात आले. दिव्यांगांचं आरक्षण स्थिर करणं असेल, या भरपूर साऱ्या गोष्टी केल्या. ह्या फक्त राज्यापुरते झाल्या. पण आपण फक्त शिवसेना ही फक्त महाराष्ट्रातली नाही, तर शिवसेना पण सुद्धा भारतातली एक मोठा पक्ष म्हणून उदयाला येतोय. तर तसंच मग बच्चूभाऊ एक उदाहरण ठरू शकतात की भारतातील सर्व दिव्यांग असतील, भारतातील सर्व शेतकरी असतील, यांच्यासाठी लढणारा, यांच्यासाठी बुलंद आवाज करणारे, लोकसभेमध्ये जाऊन बुलंद तोफ दडाडणारी एक बच्चूभाऊ असू शकतात किंवा बच्चूभाऊ ठरू शकतात. कारण बच्चूभाऊ त्याचं दाखवलेलं आहे त्यांनी, मागील 20 वर्षामध्ये दाखवलेलं आहे त्यांनी की विधानसभेमध्ये कसं अपक्ष असलो, एकटा जरी असलो तरी सुद्धा कसं
आपले मुद्दे मांडायचे, कसे आपले मुद्दे मान्य करून घ्यायचे हे त्यांना प्रशासनाचा म्हणा किंवा जे काही विधानसभेचा विधान परिषदेचा प्रदीर्घ अनुभव असल्यामुळे त्यांना ते गोष्टी शक्य आहेत. तर त्या गोष्टी आपण केंद्राकडून सुद्धा अपेक्षा करू शकतो की केंद्राकडून सुद्धा भरपूर सारे अन्याय दिव्यांगांच्या वरती होतोय का तर होतोय. तर त्यासाठी जर बच्चूभाऊंना 2029 मध्ये जर माझं वैयक्तिक मत आहे की लोकसभेवरती पाठवण्यात यावं आणि दिव्यांगांच्या हक्कासाठी किंवा दिव्यांगांचा आवाज लोकसभेमध्ये सुद्धा धडाडला पाहिजे, लोकसभेमध्ये सुद्धा दिव्यांगांचा आवाज गेला पाहिजे, यासाठी या गोष्टी झाल्या पाहिजेत. आणि आता माझं उत्तर सांगतो तुम्हाला. बच्चूभाऊंनी जो निर्णय घेतलेला आहे तर तो अतिशय उत्तम निर्णय घेण्यात आलेला आहे. कारण अपक्ष राहून निवडून येण्याची आता हे दिवस राहिलेले नाहीये. दिव्यांगांना साठी जर लढायचं असेल, दिव्यांगांना जर 6,000 पेन्शन, दिव्यांगांचं वेगळं मंत्रालय फक्त स्थापन झालंय पण त्याच्यात अजून कार्य चालू झालेलं नाही आहेत, किंवा दिव्यांगांच्या हक्काचे बोगस दिव्यांग शोधायचं किंवा बोगस दिव्यांग जे आपल्यावरती जे अतिप्रसंग करतायत तर त्याचं जे काही थांबवून असेल यासाठी प्रशासनामध्ये राहूनच ते काम करू जाऊ शकतं, सत्तेमधूनच काम करता येऊ शकतं. त्याच्यामुळे बच्चूभाऊंचा निर्णय हा अतिशय उत्तम निर्णय आहे, राजकीय दृष्ट्या उत्तम आहे. आपण काय राजकारणामध्ये नाही आहोत तर त्याच्यामुळे आपण तिथे जाणार नाही आहोत किंवा तिथे येणार नाही आहोत, ते पुढील भविष्यातला विषय असेल. पण आता तरी बच्चूभाऊंनी निर्णय हा योग्यच घेतलेला आहे. फक्त एका आमदारकीसाठी घेतलेला नाही आहे निर्णय, तर दिव्यांगांचे जे काय हाल, दिव्यांगांची जी काय प्रश्न होती तर ते आता 10-15 वर्षामध्ये सोडवून घ्यायचे आहेत किंवा दिव्यांगांना हक्क द्यायचा आहे, दिव्यांगांना न्याय मिळवून द्यायचा आहे. यासाठी बच्चूभाऊंनी जे काही शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे तर त्याच्या पाठीमागं आपण उभं राहिलं पाहिजे. कारण दिव्यांगांसाठी त्या माणसाने अहोरात्र प्रयत्न केलेले आहेत. आणि इथून पुढे जर आपल्याला वाटतंय की नुसतं कष्टच केलं पाहिजे तर मला तर वाटत नाही की बच्चूभाऊंनी आता परत रस्त्यावरती उतरलं पाहिजे किंवा बच्चूभाऊंनी प्रत्येक वेळेला रस्त्यावरती उतरूनच आंदोलन करूनच मागण्या मान्य करून घेतल्या पाहिजेत. काही गोष्टी या बिना आंदोलनाच्या किंवा याच्या होऊ शकतात, आंदोलन उपोषणाच्या शिवाय होऊ शकतात आणि ते आता बच्चूभाऊंना दाखवून देता येणार आहे. कारण बच्चूभाऊ आता सत्तेमध्ये गेलेले आहेत, त्याच्यामुळे बच्चूभाऊ सगळ्या गोष्टी मान्य करून घेतील अशी आशा ठेवूया. बच्चूभाऊंना पुढील नवीन आयुष्यासाठी, पुढील नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. बच्चूभाऊंचं नवीन हे आयुष्य सुरू झालेलं आहे, नवीन ही वाटचाल सुरू झालेली आहे, ही अत्यंत उत्तम, आनंददायी, सुखदायी आणि यशस्वी ठरो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करूया आणि थांबूया. जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.